अजून नाही बाबा बाहेर फिरेलय तपून राहिलं. नको नको वाटून राहिलं. असं वाटत नाही की बाहेर जा. अगं मम्मी एवढसा मटका आणला? हा बेटा आता आखजी आली ना. हा हा म्हणून आणला. एवढंसच आणणं पडतो. अच्छा. हा एवढसा मटका आणि हे काय शेवया? पाणी दे बरं मला. लय ऊन तपून राहिलं. हे घे पाणी. हा. मला सांग एवढसा मटका तू का आणलाय? अगं आजी आजी आणि आजोबा वारले ना. हा मग आता ते आखजी आहे 2 दिवसांनी. हा. मग त्यांना आखजीच्या दिवशी पाणी पाजणं पडते. म्हणून पाणी पाजायला एवढसा मटका? हा म्हणून ते मटका आणणं पडते छोटूस. अच्छा. हा आता सगळं झालंय बाई. सांडई कोरडई पापड सगळं झालं. हम्म. आता राहिले कान्होले. आता अच्छा. कान्होले बी भरलं इचकट काम आहे. कान्होल्याचं बी काय करा. आणि कान्होले झाले की झालं. पण शेवाड्या काही झाल्या नाही. मी आता या बाहेरूनच आणल्या विकत शेवाड्या. शेवाळ्या तुम्ही रेडीमेड आणल्या काय? हा मग काय तर काही होत नाही बाई आता माझ्या ज्यानं. अगं पण माझे आई वडील तर ते बाहेरचं काही खात नव्हते. नाही काय. ते घरचं चटणी भाकर खात होते भलाई, पण हो. बाहेरचं नव्हते काही खात. हो काय. आणि तुम्ही तर शेवाळ्या बाहेरच्या आणल्या. हा मग हे चालणार नाही का त्याला? कसं काय चालेल? म्हणजे मी ना मेहनत केलेलं तेच चालेल त्यांना. बरोबर आहे ना. रेडीमेड नाही. ते काय वरून पाहून राहिले का व? मी ना रेडीमेड आणलं का हाताने मेहनत केलं? काही बी सांगता तुम्ही. हा